करते. मंजुषा. नमस्कार. आमचा गट क्रमांक 8 ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूलच्या आम्ही तिघी शिक्षिका, मी सौ मानसी सोनपेटकर, मी सौ मंजुषा करते, मी सौ योगिता पाटील, आज आपल्यासमोर ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे आणि कविवर्य कल्याण इनामदार यांच्या निसर्ग या विषयावरील बालकवितांचे अभिवाचन सादर करत आहोत. अगं, माहितीये का तुम्हाला, देवाने आपल्याला अत्यंत सुंदर अशी देणगी दिली. कोणती योगिता? निसर्ग. अगदी बरोबर. अगं, या आपल्या सुंदर सृष्टीचं, निसर्गाचं पूजन आपल्याला ऋग्वेदातही आढळतं. सूर्यसूक्त, उषासूक्त, इंद्रसूक्त अशी विविध सूक्त आणि अगदी विश्वामित्र ऋषींचा नदी संवादही याद्वारे निसर्गातील विविध घटकांची स्तुती आपल्याला प्राचीन वाङ्मयापासून आढळते. हो, या पर्यावरणात अनेक घटक येतात, जसे की वृक्ष, वेली, नद्या, समुद्र आणि पशुपक्षी सुद्धा. अगं मंजुषा, मग अशाच वाघ आणि हत्ती या वन्य पशूंवर आधारित कवयित्री अरुणा ढेरे यांची हे गाणे माझे या काव्यसंग्रहातील कविता ऐकव ना. एकदा दाट रानात. हो, ऐकवते ना. तर सादर आहे कविता एकदा दाट रानात. दादा आणि मी एकदा गेलो दाट रानात. दादा आणि मी एकदा गेलो दाट रानात. काहीतरी फुसफुस ऐकू आली कानात. मला घाबरून तिथे बेटा लपला होता वाघ. मला घाबरून तिथे बेटा लपला होता वाघ. म्हणाला, मला पकडू नको, काय हवं ते माग. म्हटलं, आता घेऊन जा तुझ्या गुहेकडे. खाऊ पिऊ घाल जरा, भेटव तुझे वचने. खेळलो थोडे त्यांच्याशी तर दिसला एक हत्ती. खेळलो थोडे त्यांच्याशी तर दिसला एक हत्ती. म्हटलं, चल दादाशी खेळ बघू कुस्ती. सलाम करत म्हणाला, दया करा मला, जरा दया करा. माझ्या कच्च्या बच्चांचा थोडा विचार करा. म्हटलं, त्याला ठीक आहे, पाठीवर तर देशील. म्हटलं, त्याला ठीक आहे, पाठीवर तर देशील. रानाची सरी करून घरी सोडू देशील. हत्तीवरून रमत गमत रानात फिरत गेलो. हत्तीवरून रमत गमत रान फिरत गेलो. घरातल्या या भातीवर पण कसे जागे झालो. घरातल्या या भातीवर पण कसे जागे झालो. धन्यवाद. अगं, म्हणजे कवितेतील मुलाला चक्क स्वप्न पडलं होतं. हो ना, स्वप्नामध्ये तो चक्क हत्तीवरून फिरत होता. किती मजा ना. हो ना, ती लांब लचक सोड, ते सुपासारखे कान आणि मिरची डोळे. अगो मानसी, ऐकव ना ती आवडणारी गाणी या कविता संग्रहातील कवी कल्याण इनामदार यांची कविता हत्ती दादा. हो, ऐकवते ना कविता हत्ती दादा. हत्ती दादा, हत्ती दादा, झुलता किती छान. मिच्ची मिच्ची डोळे आणि सुपासारखे कान. अब्गड बंब अंगाला, खांबा एवढे पाय. 2000 दाखवण्याची सवय झाली काय. गणपतीच्या सोंडेपरी सोंड आहे तरी. हत्ती दादा बाप्पाची का होते बरोबरी. बाप्पासारखा फुकट फाकट खाऊ नको भाव. सोंडे वाटी पैसा पाणी उचलताना राव. शाकाहारी खाता पिता त्याचा नको भाऊ. सरकशीच्या तंबूमध्ये मजेत राहा भाऊ. पोटासाठी हत्ती दादा हवे तेवढे चापा. पाठीवरती घेऊन आम्हा मारा 2 खेपा. पाठीवरती घेऊन आम्हा मारा 2 खेपा. अरे वा, किती छान वर्णन केले आहे हत्ती दादाचे या कवितेत. अगदी हुबेहूब प्रतिकृती डोळ्यासमोर उभी राहिली बघ. आपण आपल्या लहानपणी हत्ती दादा आणि मोहिता यांची गोष्ट ऐकली होती, आठवते ना तुम्हाला. तिने आपल्या प्रतिचार्याने बलवान हत्तीला नमवले होते. हो ना ग, किती शिस्तप्रिय असतात ना त्या मुंग्या. आपल्या शाळेतील विद्यार्थी सुद्धा कुठेही जाताना तसे अगदी एका रांगेत जातात. अर्थात ही शिस्त आपण शिक्षक त्यांना लावतो, पण मुंग्यांची अशी कुठे असते शाळा. त्यांच्या अंगात शिस्त असतेच मुळात. त्यांना कोणी शिक्षकाची गरजच नसते.
योगिता, ऐकव ना आम्हाला कल्याण नामदाराची मुंगीताई कविता. हो, ऐकवते ना. कविता मुंगीताई. काव्यसंग्रह बागडणारी. मुंगी ताई, तुम्ही कधीच नसतात खाई. गुळासाठी साखरेसाठी राम सोडून धावत नाही. दिवस रात्र चालत राहता तरी तुम्हाला थकवा नाही. मान वर करून तुम्ही बघत नसता कधीच काही. मिठाईच्या ताटाभोवती फेर घालता टीका. तिखटाची चव तरी घेतली का हो कधी सांगा. जीव एवढा तेवढा तरी शिस्त अंगात केवढी मोठी. गिरवली का कुठल्या शाळेत मुंगीताई तुम्ही पाठी. गिरवली का कुठल्या शाळेत मुंगीताई तुम्ही पाठी. वा, मानलं पाहिजे बरं का या मुंग्यांना. अंगात एवढी शिस्तबद्धता, एवढा चपळपणा आणल्याबद्दल. नाहीतर ती गोगलगाय नुसता अंगात संतपणा, एका जागेच निवांत बसून राहते. अगं, मी काल जादूचे पंख हे पुस्तक वाचलं. त्यातल्या त्या गोष्टीप्रमाणे जर गोगलगायला पंख असते तर. अगं हो, तसं जर खरंच झालं असतं ना, तर ती सशासारखी जलद गतीने पळेल आणि फुलपाखरासारखी उडेलही. किती मज्जा येईल ना अशा गोगलगाई उडताना बघायला. चला तर मग ऐकूया ज्येष्ठ साहित्यिक अण्णा ढेरे यांची मजेशीर कविता गोगलगाईचे पंख. काव्यसंग्रह हे गाणे मजकूर. तर सदर हे गोगलगाईचे पंख. एकदा काय गंमत झाली गोगलगाईला फुटले पंख. एकदा काय गंमत झाली गोगलगाईला फुटले पंख. तिने लगेच फेकून दिला पाठीवरचा अवघड शंख. तिने लगेच फेकून दिला पाठीवरचा अवघड शंख. पुण्यासारखी ज्याला त्याला नवे पंख दाखवत सुटली. पुण्यासारखी ज्याला त्याला नवे पंख दाखवत सुटली. शिव म्हणाली, तुझी आता सरकण्याची कटकटच मिटली. साळुंकी म्हणाली, वा वा वा, आता माझ्या घरीच ये. थोडा खाऊ थोड्या गप्पा माझा माहूचा तरी घे. पोपट म्हणाला, आपण आता करून टाकू मस्त टूर. पोपट म्हणाला, आपण आता करून टाकू मस्त टूर. पेरूची एक बाग आहे तिकडे जाऊ जरासे दूर. गरुड म्हणाला, ऐक माझं, समोर चढ डोंगरावर. उंचावरून जग कसलं भन्नाट दिसतं बघ तर. गोगलगाईने सरळ आपले पंख जरा दुमडून घेतले. गोगलगाईने सरळ आपले पंख जरा दुमडून घेतले. हातपाय झटकून जमिनीवरती अंग बसले. म्हणाली तोऱ्या, असलं काही कधी सुद्धा करणार नाही. म्हणाली तोऱ्या, असलं काही कधी सुद्धा करणार नाही. माझे पंख दमतील मळतील, मी काही मुळीच सुटणार नाही. मी काही मुळीच सुटणार नाही. काय ग मानसी, उडाल्या गोगलगाई, आली का मज्जा. छे ग, कसल्या उडतायत त्या. जात्याच आळशी असतात त्या गोगलगाई. पंख मिळतील म्हणून कल्पनेच्या सगळ्या जगातही त्या स्वतःला पंख लावून घ्यायला तयार नाही. अगं, पण गोगलगाईंनी स्वतःला पंख लावून घेतले तर कोणते रंग निवडतील त्या. हिरवे पिवळे का नाही. अगं, त्या जर बुद्धिमान असत्या तर त्यांनी आकाशातली इंद्रधनुष्याचे सप्तरंगच निवडले असते. ए हो ना, इंद्रधनुष्याचे रंग म्हणजे ताना पिही दीपाला की जाता नाही पाणी की. त्या फुलपाखरांना एवढे सुंदर रंग कसे मिळाले असतील. ते सप्तरंग तर निसर्गानेच त्यांना बहार केले. पण त्या रंगांनी जर एकमेकांशी संवाद साधला तर काय होईल. तर काय होईल, तर कल्याणी नामदारांची इंद्रधनुष्य कविता तयार होईल. ऐकवते ना तुम्हाला कविता इंद्रधनुष्य कविता. काव्यसंग्रह पंख नव्हे. एकदा एक फुलपाखरू कविता करत बसले. एकदा एक फुलपाखरू कविता करत बसले. तेव्हा त्याच्या पंखावरले सगळे रंग हसले. तेव्हा त्याच्या पंखावरले सगळे रंग हसले. हिरवा रंग बदला गड्या, हिरवा रंग बदला गड्या, कविता केलीस हिरवी तर कसा श्रावणासारखा फुलत राहशील एरवी. निळा कुसबुसला की कविता निळी जमली तर दिमाखाने उडत राहशील सारखा आभाळभर. कानाजवळ जाऊन जरा पिवळा बदला हसत, पिवळी कविता पाहिल्यावर चापा नाही रुसत.
जांभळा सुद्धा बडबडला मग. जांभळा सुद्धा बडबडला मग शक्कल काढून नवी. जांभूळ वनात भेटायचे तर जांभळी कविता हवी. धिटाईने लाजत लाजत म्हटले पांढऱ्या नेगी. धिटाईने लाजत लाजत म्हटले पांढऱ्या नेगी. पांढरी कविता असे बरे नाजूक विचार काही. लाल बोलला तुला म्हणून सांगतो माझ्या राजा. लाल बोलला तुला म्हणून सांगतो माझ्या राजा. लाल कविता झाली तर, लाल कविता झाली तर होईल गाजा वाजा. एवढ्यात पुढे होऊन काळा म्हणाला, मित्रा खरे काळ्या माती मधली कविता काळीच असणे बरे. आगळ्या वेगळ्या रंगांचे हे विचार नानारंगी. ऐकून झाली फुलपाखराची कविता अनेक रंगी. तेव्हापासून फुलपाखरावर सगळे रंग दिसले. आपापली कविता वाचत पंखांवरती बसले. आपापली कविता वाचत पंखांवरती बसले. वा, काय मस्त कविता आहे. अशी ही वृक्षवेलींनी सजलेली पशुपक्ष्यांनी युक्त अशी नटलेली आपली सृष्टी. याच सुंदर सृष्टीचे विविध पैलू आता आपण योगिता तुझ्या कवितेतून ऐकूया. सादर कविताने ज्येष्ठ साहित्य करुणा ढेरे यांची सुंदर जगणी कविता. काव्यसंग्रह सुंदर जगणी. उजेड वारा पाणी माती लवलवती गवताची पाठी. शेते पिकती नव्या आपुती गुढे वासले मजेत सगळे. झाडे वेली फुले काकडे मित्र खरेले आपले सारे. उडते गात कोणी गाते गाणी वनात फिरती असंख्य प्राणी. जमीन अपुरी आभाळ अपुरे चंद्र सूर्य अंधारे अपुरे. काही देऊ एकमेकरे निघून राहा. सुंदर जगहे सृष्टी सुंदर अशीच देवा असो निरंतर. अशीच देवा असो निरंतर. तर याच कवितेबरोबर आपलं बालमन जपत निसर्गाचं सौंदर्य अबाधित राखण्याचा निश्चय करत आम्ही आपला निरोप घेतो. धन्यवाद. धन्यवाद.